वक्तृत्व एक मुलासारखं असतं की त्याला जन्म देत असताना त्याचे अवयव कसे असावेत, त्याचं रूप कसं असावं, तो कसा असावा याचं डिझाईन जो खानदानी वक्ता असतो त्याच्या मनात असतं ते. आणि रोज थोडं 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 तो साकारत जातो. चित्रकार असेल, म्हणजे बाकीचे लोक असतील, ते मनात डिझाईन असतं. एखादा मूर्तिकार असेल तर तो ओबडधोबड जो दगड आहे त्या दगडामध्ये त्याला सुंदर मूर्ती दिसते. मूर्तिकार म्हणतात आम्ही कधीही मूर्ती घडवत नाही, मूर्तीच्या अतिरिक्त दगड बाजूला करतो, एवढंच आमचं काम आहे, मूर्ती दगडातच आहे. तसे माझं वक्तृत्व आहे. गेल्या 9 दिवसापासून आपण त्याला चिंतनाच्या द्वारे, अवधानाच्या द्वारे घडवतोय. ते पूर्ण झालं जवळपास. आणि ते वक्तृत्व पूर्ण झाल्यानंतर आईने मूल सजवल्यानंतर दृष्ट लागू नये म्हणून त्याला टीका लावते. तो टीका आजचा दिवस आहे. सगळं ऐकलं बरं का तुम्ही लोकांनी. आणि आवाज टिकला त्याच्यामध्ये, आवाजाला पण मी माझ्या आवाजाला धन्यवाद देतो बरं का. काय आहे आज? भगवान श्री ज्ञानोबरायांचा हरिपाठ नावाचं स्वतंत्र प्रकरण आहे. हरिपाठ. आणि या हरिपाठामध्ये महाराष्ट्राचा जो गैरसमज आहे तो केवळ रोज म्हणण्यासाठी आहे, पूर्ण करण्यासाठी आहे, नित्यनेमासाठी आहेत. हा गैरसमज जावा म्हणून 9 दिवसामध्ये आपण 4 ते 5 शब्दावर फक्त विचार केला. 4 ते 5 शब्द. त्याच्यामध्ये उभा म्हणजे काय, द्वार म्हणजे काय, बुद्धीचं वैभव म्हणजे काय, आणि गेल्या 2-3 दिवसापासून भाव म्हणजे काय, असे 4च शब्दाचा आपण विशेष रूपाने अर्थ पाहिला. एक अभंग समजला असं स्वप्नात सुद्धा तुम्ही आणू नका. इतका हरिपाठ कठीण आहे. पाठ आहे म्हणजे तो कळाला असा अर्थ नाही होत. पाठ असणं, त्याचा आकार लहान आहे, त्याच्यामध्ये गेयता आहे, चाली लावता येतात, म्हणून तो चांगला वाटतो. पण म्हणून तो चांगलाच आहे असं नाही. अर्थाच्या दृष्टीने गहन आहे, भावाच्या दृष्टीने खोल आहे. म्हणून या हरिपाठाला सजवत असताना काही प्रमाणं, मला बऱ्याच लोकांची तक्रार आहे, तुम्ही तुकडे तुकडे वापरतात ज्ञानेश्वरीतल्या ओवीचे. कधी मागचे शब्द नसतात, कधी पुढचे शब्द नसतात, कधी मधले शब्द गायब असतात. हे अज्ञानी लोकांचं बोलणं आहे, ते रास्त आहे. ज्यांना वाक्यातली माहिती नसते त्यांच्यासाठी योग्य आहे, ते योग्य बोलतात. पण ज्यांना सूत्रातली माहिती आहे, सूत्रचिंतक आहेत, त्यांना ही चिंतन खूप छान वाटणार. कारण की एखाद्या वाक्यावर चिंतन करत असताना त्या वाक्याला उलटं सुलटं, अर्ध पूर्ण, आपले शब्द घालून, काही शब्द काढून चिंतन करावं लागतं. आणि मग त्यातून तो भाव मोकळा होत जातो. सूप पाखडणारी जी बाई आहे ना, ते शहरामध्येच थोडंसं कमी झालं प्रमाण. जे लोक चांगलं जेवण करतात त्यांच्याबद्दल बोलतोय मी. जे रेडीमेड आणतात, दळतात, ते भाग्यवान आहेत. पण सूप नावाचा जो प्रकार ग्रामीण भागामध्ये आहे की कोणताही धान्य आलं की त्याला पाखडलं जातं दोन्ही हाताने, आणि मग त्याच्यामध्ये कचरा बाजूला सारला जातो, दगडं पाहिले जातात. छोटं सूप असतं आणि जे धान्य खायचं आहे त्याला खालीवर केलं जातं, फार वेळा केलं जातं. आणि मग जेव्हा समाधान वाटतं तेव्हा ते जात्यात जातं. आता जातही नाही. आणि सूप पाखडणारी बाईने, सूप शब्दाचा अर्थ आहे विवेक. कोणताही सिद्धांत, कोणताही ज्ञानोबरायांचा शब्द, कोणतंही सूत्र तुमच्या विवेकरूपी बुद्धीमध्ये सुपानं ते पाखडलं पाहिजे. त्याचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे. आणि ती कला आहे. धान्य किती जरी वर गेलं ना, ते सुपातून बाहेर जात नाही. आणि जर सूप धरता नाही आलं ना, ते वर केलेलं धान्य तिच्याच अंगावर येईल. ते खायच्या लायकीचं राहणार नाही, काय इकडं काय तिकडं. असे अविचारवंत लोक जे असतात ते सूत्राच्या बाबतीमध्ये, ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये करतात. म्हणून कधीही ओवी मी माझ्या आयुष्यात पूर्ण क्वचित वापरतो, क्वचित तुकडे जास्त वापरतो. तर लोकांना असं वाटतं, अरे ते तुकडे नाही आहेत, तू तुकड्यावर पळणारा माणूस आहे. तुकडे नाहीत, ते पूर्ण वाक्य आहेत. गरज किती तेवढंच घ्या. सोन्याची इमारत आहे, जेवढं लागतं तेवढंच सोनं काढा. इमारत विकायला काढू नका. ज्ञानोबरायांची हिऱ्याची इमारत आहेत, सोने चांदी लढवलेले आहेत, त्याच्यामध्ये किती पाहिजे तेवढं घ्या. अत्यंत मोलाची इमारत आहे शब्दांची ज्ञानोबरायांच्या. सगळी विकत घेण्याची आणि सगळी ऐकण्याची तुमची पात्रता नाही आहे. राग येत असेल तर हरिपाठ आहे, तो राग येण्यासाठीच आहे. जर नाही आला तर तुम्ही पुरुषच नाहीत, माणूसच नाहीत. ज्या पुरुषाला राग येत नाही ना, मी त्याला सहसा, आकाराने जरी तरी पुरुष असला तर वृत्तीने तो पुरुष नसतो. काही ताकद, मर्दानगी जी असते ना, ती अपमानाचा बदला घेण्याची, त्याला पुरुष म्हणतात. महाराज जरा प्रवचन करताय तुम्ही, बदला घेण्याची भाषा करू नका, चांगलं नाही वाटत ते. आता समजत नाही अशा लोकांना असेच अर्थ कळणार ना. संसारामध्ये जो आपला रोज अपमान होतो त्याचा बदला परमार्थात घ्यायचा असतो. देव होऊन ना
त्याचे जे दोन उदाहरणं आपल्या पुढे आहेत, ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय, त्यांनी कसा बदला घेतला अजून महाराष्ट्रालाच कळत नाही. ज्ञानोबारायला जातीतून कोणत्या गावांनी बाहेर काढलं? बोला ना. ज्ञानोबारायला जातीतून कोणत्या गावातून बाहेर काढलं? आळंदीतून. तुकोबारायला त्रास कोणत्या गावामध्ये झाला? देहूमध्ये. सुंदर ज्ञान आहे आपल्याकडे. बाहेर काढलेलं गाव तुमच्या लक्षात आहे, त्रास दिलेलं गाव तुमच्या लक्षात आहे. जुनी गोष्ट आहे, 750 वर्षापूर्वीची. वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष दिला असेल बुद्धिमान लोकांनी त्रास. 750 वर्षातला 5 वर्षाचा इतिहास थोडासा आपण बाजूला करू ज्ञानोबारायांचा. नाही मग महाराज अजून 10 वर्ष धरा, ठीक आहे. गेली 700 वर्ष ज्या गावाने जाती बाहेर काढलं त्याच गावात ज्ञानोबारायांची आरती होते. याला बदला म्हणतात. ज्या गावातल्या लोकांनी तुकोबारायला त्रास दिला, पाटलांनी तुकोबारायला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्याच गावात बीज साजरी होते आणि महाराष्ट्र त्या गावात येतो. ज्यांना बाहेर काढतायत त्यांच्या नावाने देहूची ओळख आहे. याला म्हणतात विजय. ज्यांनी बाहेर काढलं ते गेले, त्याच्या नावाने ओळख पण नाही. पण देहू म्हटलं की तुकोबाराय, की तुकोबाराय, आणि आळंदी म्हटलं की गाव त्यांच्या नावाने ओळखलं जातं. असं सत्कर्म जीवनात करायचं असतं. त्याला भाव म्हणतात, त्याला जीवन म्हणतात. आपलं अस्तित्व मोठं करणं, आणि या अस्तित्वाच्या मुळाशी ज्ञान आहे, ज्याच्यावर आपण 2-3 दिवस विचार करत होतो. आणि ते विचार करत असताना काही ओव्या जाणीवपूर्वक मागे पुढे ठेवल्या, जाणीवपूर्वक. म्हणून 15 ओव्या तुम्हाला पाठ करायला सांगितल्या. अध्यात्मज्ञान नित्यत्व. अध्यात्मज्ञान कशाला म्हणतात त्याची व्याख्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात या श्लोकावर सांगितलेली आहे. अध्यात्मज्ञान 15 ओव्या आयुष्यभर वाचा, अर्थ कळा. सगळ्या ज्ञानेश्वरीची तुम्हाला गरज पडणार नाही. अध्यात्म कशाला म्हणतात हे अजून महाराष्ट्राला आणि भारताला माहीत नाही आहे. बुवा लोकांकडे पाहून, चुकीच्या वागणाऱ्याकडे पाहून, केवळ आकाराने साधू असणारे आहेत त्यांच्याकडे पाहून अध्यात्म शब्दाची व्याख्या केली जाते. ज्ञानोबांनी अध्यात्म ज्ञानाची व्याख्या देवाच्या दारात उभं राहण्यासाठी केलेली आहे. आणि ती व्याख्या सांगत असताना त्याला थोडं मागं पुढं करावं लागतं, जसा अर्थ वक्त्याला अभिप्रेत असेल तसा. म्हणून देवाच्या द्वारामध्ये उभं राहणं म्हणजे प्रकाशात उभं राहणं. तमसोमा ज्योतिर्गमय. भगवंत प्रकाश रूप आहेत. देव हा प्रकाश रूप आहेत, व्यक्ती नाही आहेत देव. म्हणून स्वित्झर्लंडमध्ये जो महाप्रयोग झाला त्याच्यामध्ये जे पार्टिकल सापडले त्याच्यावर ज्ञानोबारायांचा 750 वर्षापूर्वी एक अध्याय आहे. वस्तुमान तयार कसं होतं, अनुभवामृताचा पहिला अध्याय तोच आहे. तिथं 2 गॉड पार्टिकल सांगितलेले आहेत. देव आणि देवी असं नाव ठेवलेले आहेत. आता गॉड म्हणतात, मराठीमध्ये देव म्हणतात, भाषेमध्ये बदल आहेत. पण इंग्रजांना सुद्धा गॉड पार्टिकल म्हणावं लागलं. ही ज्ञानोबारायांची विशेषता आहे. ही विशेषता आहे. विज्ञानामध्ये किती पुढे आहेत ज्ञानोबाराय. व्यवस्थित ऐका बरं का. आणि मग तो जो गॉड पार्टिकल आहे तो प्रकाश रूप आहे. जो कण आहे तो प्रकाश रूप आहे. कण मोठी पद्धत आहे त्याची. ऐसी निरूपाधिके जगाची जे जनके, जगाची जे जनके ते वंदिली मिया मूळ के देवो. मूळ घ्या, आता आपल्याला वेळ नाही आहे, फार कमी प्रमाणामध्ये सांगतो. मूळ जो देव आहे त्याच्याबद्दल बोलतात. तिया वंदिली मिया मूळ के, मूळ देवो देवी. या जगाच्या वस्तुमानाला जो प्रकाशित करणारा आहे, वस्तुमान देणारा आहे, त्या देवाला मी नमस्कार करतो. आणि तो देव प्रकाशमान आहे. हे जे पिक्चर वगैरे पाहतात, टी व्ही वगैरे पाहता ना, हे सगळे प्रकाशाचे खेळ आहेत. प्रकाशावर नियंत्रण आणलं की प्रकाशामध्ये विविध रंग टाकले. तुम्हाला व्यक्ती नसते टी व्हीमध्ये, पडद्यावर वगैरे. आग लागल्यानंतर सुद्धा माणसं हसतात, म्हणजे किती विशेषता आहे ती. त्याला म्हणतात प्रकाश. आणि त्या प्रकाश म्हणजे स्वच्छ वास्तव, त्या द्वारामध्ये उभं राहत असताना ज्ञानोबाराय सांगतात, उभं राहत असताना कष्ट करावे लागतात. हा पहिल्या दिवशीचा आपला विषय होता. आणि मग उभं राहणं म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, याचा आपण साधारण आढावा घेतला. बुद्धिमान त्याला म्हणावं जो स्वतःचा नाश करत नाहीत. आपली मुलं असतील, आपले घर असतील, आपली पत्नी असेल, दुसऱ्याच्या घरातून म्हणजे
ज्यांनी जन्म दिलेला त्या आईबापाच्या घराला सोडून आपलं घर सजवण्याकरता स्त्री येत असते, त्याचा सन्मान प्रत्येक पुरुषांनी केला पाहिजे. लक्षात, ती स्वतःचे आईबाप सोडून येते, आपल्या घरामध्ये तिला त्रास होता कामा नये. म्हणून कोणत्याही रामाचा इतिहास, लक्ष्मणाचा इतिहास पहा, स्त्रीला कधी त्रास झालेला नाही त्यांच्या राज्यामध्ये. स्त्री वंदनीय मानली जाते, तुमचा वंश वाढवणारी मानली जाते, ही स्त्रीची विशेषता आहे. आणि स्त्रीनी सुद्धा याच पद्धतीने वागावं अशी अपेक्षा आहे. ज्या घरात ते जातात त्याच घरात ते राहिले पाहिजेत. आमचे स्वामीजींनी फार विनोद केला होता. स्वामीजी मुंबईचे होते, मुंबईला राहणारे होते. 4 सुवर्णपदक होते त्यांना काशी विद्यापीठ. त्यांची पुस्तकं काशीमध्ये आजही शिकले जातात. आणि शास्त्री पदवी, स्वामीजींची पुस्तकं न्यायाची शिकून मग पदवी मिळते. इतके मोठे गुरु मला लाभले, हे माझं भाग्य आहे, म्हणून ही ज्ञानेश्वरी सांगितली जाते. कधी कधी स्मूथ विनोद करायचे, मऊ विनोद म्हणतात. मऊ विनोद शब्दाचा अर्थ आहे फक्त गाल थोडा असला पाहिजे. बाकीचे विनोद तुम्हाला माहिती की माणूस की जागेवर राहत नाही, असे विनोद वेगळे आहेत. ते मुंबईला प्रवचन करत असताना चौपाटीला फिरतात. स्वामीजींनी प्रवचनात सांगितलं की पुराने जमाने में पति पत्नी साथ में नहीं चलते थे. बरोबर चालत नव्हते पती पत्नी. पती पुढे असायचा, पत्नी मागे असायची. जो पुढे पती होता त्याला विश्वास होता, कितीही जरी पुढे गेलो तरी पत्नी आपल्याला सोडणार नाही, हा विश्वास होता, म्हणून असे चालायचे. आता विश्वासच नाही, म्हणून हात धरून ठेवतात, एकमेकापासून पळून जाऊ नये. नेमकं आपल्याच घरात ती आली पाहिजेत. किती विज्ञान पुढे गेलं, माणसाचा अविश्वास वाढला. कळते तुम्हाला? विज्ञान पुढं गेलं, माणसाचा अविश्वास वाढला. कमी खोटं बोलायची माणसं. मोबाईलमध्ये किती खोटं बोलतात तुमच्या आत्म्यालाच माहिती आहे. शेतात असले की स्टँडवर आहे, स्टँडवर असले की शेतात आहे, नाही कळालं. एकाच वेळेस किती माणसाला एका मोबाईलमधून खोटं बोललं जातं, हे मोबाईलला पण कळत नाही की आपल्यातून काय बोललं जातं. कुणाला फसवतो आपण, कुणाला त्रास देतो. ज्ञान त्याला म्हणत नाही जो खोटं बोलतो. आणि खोटं बोलून कुणाला भारतरत्न मिळालेलं नाही, पद्मश्री मिळालेली नाही. कष्ट करतो, महान होतो, ज्ञानी असतो, त्याला माणसं पदव्या देतात आणि देव आशीर्वाद देतो. हे त्याचं जीवन असतं. अध्यात्म ज्ञान नित्यत्व सांगत असताना भगवान श्री ज्ञानोबा 2 शब्द सांगतात, आणि तो गाभा आहे ज्ञानेश्वरीचा. या ज्या 15 ओव्या आहेत, गाभा म्हणजे हृदय, त्याच्याशिवाय परमार्थ कळत नाही, अशा त्या ओव्या आहेत. तिथे सांगत असताना ज्ञानाचेनी प्रकाशे परतत्वी बुद्धी न पैसे. ज्ञानाचा प्रकाश आहे आणि परतत्वामध्ये बुद्धी शिरत नाही, प्रवेश करत नाही. आणि दुसरी ओवी अशी आहे, ज्ञानाची प्रभे सवे जयाचे मती ज्ञेयी पावे. हे 2 शब्द आहेत, पैसे आणि पावे. खूप बारीक अक्षर आहेत, लक्षात येऊन आहे का? शेवटचा दिवस आहे. पैसे, प्रवेश करणे. देवाच्या दारात तुम्ही उभा राहिलात, प्रवेश झाला पाहिजे. पैसे, परतत्वी पैसे. इथे बोललो होतो, न शब्द काढून टाकला होता मी जाणीवपूर्वक. परतत्वामध्ये प्रवेश झाला पाहिजे, हा पहिला टप्पा आहे. आणि मती ज्ञेयी पावे पावे. ज्ञानाचे हे 2 मार्ग आहेत, म्हणजे ज्ञानेश्वर हरिपाठामध्ये विशेष रूपाने आलेले आहेत. शब्द आहे का? जयाचे मती ज्ञेयी, हे 2 शब्द आहेत, पावे आणि प्रवेश आहे. हे बारीक शब्द आहेत, पण साधकाचं जीवन आहे. हरिपाठामध्ये प्रकाशित केलेलं आहे त्यांनी. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवा लाधले, हा एक शब्द आहे. ज्ञानदेवा ज्ञान गूढ, याच्यासाठी मी एक शब्द दिला होता, गुरुविन अनुभव कैसा कळे. गुरुविन अनुभव कैसा कळे, हा एक विषय सांगितला होता तुम्हाला. ज्ञान गूढ गम्य, पण ज्ञानदेवा लाधले. लाधले. आणि पुढचा शब्द आहे निवृत्तीने दिधले. हे 2 वेगळे वेगळे शब्द आहेत. काही माणसाला परतत्व मिळतं, काहींना मिळवावं लागतं. काहींना जन्मजात पैशाची श्रीमंती असते, श्रीमंत असतात जन्मजात, आणि काही माणसाला गरिबीतून वरपर्यंत प्रवास करावा लागतो. हे 2 जीवन आहेत. परमार्थामध्ये हे 2 लोक आहेत ज्यांना कष्ट करावं लागतं, शब्दाबरोबर भांडावं लागतं. प्रत्येक शब्दाचा अर्थ काढण्यासाठी मेहनत करावी लागते, पाठपाठांतर करावं लागतं. आणि काही भाग्यवान असे आहेत, हात धरणी असेवे परतत्वाते, शब्दच त्यांना येऊन सांगतात माझा असा अर्थ आहे. हे 2 लोक आहेत. म्हणजे ह्या 2 ओव्या आहेत. प्रभा शब्द आहेत. प्रभा आहे ना, खूप ताप देणारी नसते.
ज्ञानोबांचे ज्ञानासाठीच दोन शब्द आहे, ज्ञानाचे आणि प्रकाशे, ज्ञानाची या प्रभे सवे, दोन्ही एकच अर्थ आहेत, पण प्रभा आणि प्रकाशमध्ये फरक आहे. कधी कधी प्रकाश डोळ्याला त्रास देतो. याचं ज्ञानेश्वरीमध्ये उत्तम उदाहरण आहे. समोर जर प्रकाश पडला ना रात्रीच्या वेळेस दिवसा, तर समोरचं काही दिसत नाही. प्रकाश कुठे पाहिजे? मागे पाहिजे, मग पुढचं दिसतं. ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहित असताना की सुंदर ओवी दिलीत. निवृत्तीनाथ जरी तुमच्या दृष्टीने पुढं बसलेले असले, तुमच्या दृष्टीनं, तरी ते माझ्या पाठीशी आहेत, ते सूर्य आहे. ज्ञानोबांचं वर्णन ज्ञानोबांच्या तोंडातून आज ऐका. खूप छान बोलतात. कधी कधी मला थोडासा संकोच वाटत होता, आज सोडून देतो संकोच थोडासा. ज्ञानोबांची भाषा आधीच देखणी दिठी. ज्ञानोबा स्वतःचं वर्णन करतात बरं का. तुम्ही तर करणार नाही, तुम्हाला तर माहिती पण नाही काय आहे नेमकं ज्ञानेश्वरी. हरिपाठ फक्त चालीचा आहेत, एवढेच चालीचे लोक सांगतात. नाही नाही महाराज, काही सांगतात नित्यनियमाचा आहेत. नित्यनियमाचा आहे, पण पुन्हा नियमाचा. म्हणून ज्ञानोबा भविष्यातल्या आमच्यासारख्या येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी ज्ञानोबा कसे कळावे म्हणून काय ओव्या आहेत. तुमच्यासाठी त्या ओव्याच नाहीत, पण ऐका. आज ज्ञानोबा म्हणतात, मला अर्थ दिसतात, तुम्हाला अर्थ कळत नाही. फरक लक्षात आला? तुम्हाला अर्थ शोधावे लागतात. ज्ञानोबा म्हणतात, मला अर्थ शोधत येतात. मी ज्ञानेश्वरी सांगायला बसलो आणि माझे अर्थ द्वारपालाप्रमाणे माझी वाट पाहतात. अर्थ बोलाची वाट पाहे. लेखक कसा असावा, प्रतिभावान कसा असावा, साहित्यकारांना हे समजत नाही त्या गोष्टी. एकांतात बसतात, कुठंतरी बसतात, वर आकाशाकडे पाहतात, एखादा अर्थ टपकतो का. ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानेश्वरी लिहायला बसलो ना, अर्थ बोलाची वाट पाहे. हात जोडून अर्थ उभे, माऊली तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला स्थान द्या. अर्थ बोलाची वाट पाहे. ती वाटच पाहताय तोपर्यंत माझ्या मतीमध्ये दुसरे भाव जन्माला येतात. भाव, दुसरे भाव, आणि ते भाव या अर्थांना ताटकळत ठेवतात. याला ज्ञानोबा म्हणतात. सार्थ बोलत नाहीत ज्ञानोबा, भावपूर्ण बोलतात. आपण अर्थ शोधतो, ज्ञानोबा भावपूर्ण बोलतात. ज्ञानेश्वरी ऐकता ऐकता निवृत्तीनाथांच्या डोळ्यातून अश्रू येतात. 750 वर्षापूर्वीचा विषय. माऊली किती सुंदर बोलता तुम्ही. तुम्ही सध्या फटाकडे वाजवता ना तुम्ही दिवाळीला वगैरे, सगळं जग प्रदूषित होतं. ज्ञानोबांच्या शब्दांना निवृत्तीनाथ काय म्हणतात पहा. वाणे उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. ज्ञानोबा तुम्ही जेव्हा शब्द बोलता ना, साहित्याच्या आकाशात नवीन रंगाची पटाक्याची उधळण झाल्यासारखी आम्हाला दिसते. हे निवृत्तीनाथ महाराजांचं वाक्य. शब्द आहे का, भावार्थाची पडे गार. नुसते पटाके नाहीत शब्दाचे ज्ञानोबरायांचे, भावार्थाचा गारवा येतो. भावार्थाची पडे. ज्ञानेश्वरी वाचताना इतकं संवेदनशील मन पाहिजेत. कुठे कुठे ज्ञानोबरांचे विनोदाने हसलं पाहिजे, कुठे कुठे शब्दांचे फटाक्याचे रंग जाणवले पाहिजेत. जिथं ज्ञानोबराय ओलावा देतात प्रेमाचा, तिथं गार अंतःकरण झालं पाहिजेत. भावार्थाची पडे गार हे ज्ञानोबरांचे शब्द आहेत. ज्ञानोबराय बोलत असताना वातावरणाची निर्मिती कशी आहे हे निवृत्तीनाथ महाराज सांगतात, गुरुदेव सांगतात. आणि हा शिष्य जगातला भाग्यवान आहे जो गुरुला गारवा देतो. ज्ञान देणाऱ्याला ज्ञानाचा ओलावा देतो. हे ज्ञानोबा आहेत. मग ते आपलं वर्णन करत असताना म्हणतात, मी अगोदरच देखण्या दृष्टीचा आहे. कल को अगर आप नहीं रहे तो बच्चों के स्कूल की फीस, घर का खर्चा कौन भरेगा? अरे अब तो करवा लो टर्म लाइफ इंश्योरेंस policybazaar.com से. महंगा नहीं है. policybazaar.com टर्म लाइफ इंश्योरेंस, स्टैंडर्ड टर्म्स एंड कंडिशन्स आहे. आधीच गुरुच्या अगोदरचा शब्द आहे बरं का. गुरु मिळाल्यानंतर आता काही माणसं हुशार आहेत, गुरुनी दृष्टी दिली, गुरुनी दाखवलं. नेमकं काय दाखवलं मला आजपर्यंत कळलं नाही बरं का. पण हा शिष्य काय म्हणतो पहा, आधीच गुरु भेटण्याच्या अगोदर माझी दृष्टी देखणी आहे. मला अर्थ समजतो, भाव समजतो. आधीच देखणी दिठी वरी सूर्यपूर्वी पाठी. सूर्य माझ्या पाठीमागं उभा आहे. तै न देखे ऐसी गोटी किया आहे. या जगातली कोणती गोष्ट अशी आहे जी मला दिसणार नाही. सूर्य माझ्या मागे आहेत आणि देखणी दिठी आहेत. याचा संगम म्हणजे ज्ञानोबरायांचे शब्द. हाताळताना अनुभव घेऊन पहा कसे काय ज्ञानोबा आहेत, त्यांचं वास्तव काय. म्हणून शब्दाशी खेळावं लागतं, शब्दाबरोबर बोलावं लागतं, शब्दांशी मित्रता करावी लागते. मग जर त्या शब्दांनी आपल्याला
त्यांच्यामध्ये सामील केलं ना तर थोडे थोडे अर्थ कळतात, थोडे थोडे अर्थ कळतात. गडावर नवीन नवीन मुलं शिकायला येतात. नवीन ते जुने मुलं आहेत ना, लवकर त्यांना आपल्या ग्रुपमध्ये घेत नाहीत. मी एकाला विचारणार आहे, नवीन आहे, जरा सांभाळून घ्या. काय माहिती किती दिवस टिकतो? गंभीर आहे, तो आलाय शिकण्याकरता, ठीक आहे, किती दिवस टिकतो काय माहिती. मग 2-4 महिने टिकतो, मग 2-4 पोरं बोलतात, कळालं. 4-5 वर्ष टिकतो, मग तो 4-5 वर्ष टिकलेला जे अगोदर टिकलेले आहेत त्यांच्यावर टीका करतो. काय तुम्ही आमच्याकडे बघा, आम्ही तुमच्या मागे येऊन शिकलो. याला म्हणतात ग्रुपमध्ये सामील होणं. ज्ञानेश्वरीच्या शब्द समूहामध्ये घुसण्याचा प्रयत्न करा, त्या शब्दांशी मित्रता करा, आणि ते जेव्हा शब्द तुमच्याशी बोलतील ना, अमृतासहित ज्ञान तुमच्या मुखामध्ये टाकतील. ते इतके शब्द सुंदर आहेत ते, आणि ते कळले पाहिजेत. म्हणून शब्दाबरोबर मित्रता करत असताना कमी शब्द असावेत, मागे पुढे करता यावेत. आणि कोणाच्याच लक्षात येत नाही, एका ठिकाणी ज्ञानाला प्रकाश म्हणतात आणि एका ठिकाणी ज्ञानाला प्रभा म्हणतात. प्रभा. एका ठिकाणी बुद्धी म्हणतात आणि एका ठिकाणी मती म्हणतात. जिथे प्रकाश आहे तिथे बुद्धी आहे, जिथं प्रभा आहे तिथं मती आहे. आणि सगळे शब्द वेगळे आहेत. आपल्याला एकच बुद्धी, याच्या पुढं काही सुचत, परमार्थामध्ये वेगळं वेगळं, त्यालाच विवेक म्हणतात. मग जिथे प्रकाश आहे तो पाठीमागं पाहिजेत. मग पाठीमागचा प्रकाश बुद्धीला पुढं नेतो. म्हणून ज्ञानाचे नाही प्रकाश आहे, परतत्वी बुद्धी न पैसे. तुम्ही न काढून टाकला, ज्ञानाच्या प्रकाशामध्ये बुद्धीने परतत्वात प्रवेश केला पाहिजे. तो साधक असतो, तो जीवनदार असतो. न का काढला? पहिल्यांदा काय आहे याचा अर्थ कळला पाहिजेत, आणि काय नाही त्यावेळेस न टाकला पाहिजेत. ओवी बिघडत नाहीत, आपण बिघडलेलो असतो. लक्षात आलं का? म्हणून बुद्धीला प्रकाश पाहिजेत. मती शांत असते, मतीला प्रकाश सहन नाही होत, मती श्रद्धावान असते. म्हणून ज्ञानाची या प्रभेसवे. काय शब्दांची एक एक विशेषता, आणि इथेच खूप वेळ जातो ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना. पण असं आहे, अमृताने भरलेला शब्द असतो ना, तो त्या अमृताने भरलेल्या शब्दाच्या गाठी सोडवत असताना हात अमृतानेच भरलेले असतात. आतमध्येही अमृतच असतं, आणि गाठ उकळल्यानंतरही अमृत असतं. त्याच्यामुळं गाठ नाही सुटली तरी अमृताला स्पर्श आहे, सुटली तरी अमृताला स्पर्श आहे. आतमध्येही अमृत आहे. आणि हे भाग्यवंताचं काम आहे बरं का. हे ठीक आहे, मी ज्ञानोबारांचं वर्णन तुम्ही श्रद्धेने ऐकता. ही अवस्था येणं, आपली बुद्धी त्या शब्दांना ग्रहण करणं, हे भाग्यवंताचं काम आहे. भाग्ये विनटला.